मंगलमूर्ती बाप्पा मंगलमूर्ती मंदिर मामा की हे हाय हॅलो, कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर ही व्हिडिओ आहे गणेश जयंतीची आणि आपल्या स्वामींच्या गुरुवार या दिवशीची. तर आम्ही रात्री 12च्या आतमध्ये आम्हाला महडला जायचं होतं. तर गणपती आपल्या गजाननाचं दर्शन घ्यायचं होतं. तर आम्ही तिथे पोचलो आणि किती छान असं दर्शन झालं हे मी तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवणार आहे. अख्खा दिवस किती सुंदर गेला हे या व्हिडिओतनं तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, बाय बाय. मी बोललो तुम्हाला उभ्या करते हो काय तर तुम्ही बघितलंच असेल की आम्ही महडला गेलो होतो आणि छान असं दर्शन झालं. तिथं कीर्तनसुद्धा चालू होतं आणि चारुदत्त महाराज ते आफळे असं त्यांचं नाव होतं आणि इतकं सुंदर असं कीर्तन त्यांनी केलं. खूप मनाला प्रसन्न वाटलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कामाला लागले. असे आपले सगळे जे घरातले काम असतात, ते काम करून घेतलं सगळं. सण असो किंवा नॉर्मल जरी दिवस असला, तरी पण मला घरातली कामं आणि घर घर स्वच्छ ठेवायला आवडतं आणि ही आपली नेहमीचीच कामं आपल्या बायकांच्या नशिबात आहेतच. सो त्यात काही एवढं नवल वेगळं काही वाटत नाही आणि मस्तपैकी असं लादी पुसून वगैरे घेतलं. आता खूप लोकं मला असं कमेंट करतात, की गुरुवार आहे, तर गुरुवारी लादी पुसायची नाही, झाडू मारायचा फक्त किंवा काही लोकं असं म्हणतात, झाडू मारायचा, लादीच पुसायची. तर ज्याचा त्याचा विचार असतो. सो मला जसं योग्य वाटतं तसं मी करते. तर मी मस्तपैकी अशी लादी वगैरे पुसून घेतली. आपला जो उंबरडा असतो, तो कधीही स्वच्छ ठेवायचा. कारण तिथूनच तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते ना आणि जर आपला उंबरडाच जर व्यवस्थित स्वच्छ नसेल, काय नसेल, तर कसं येणार ना? त्यामुळे मला दर गुरुवारी मी असा उंबरडा पुसून घेते किंवा दुसऱ्या नॉर्मली दिवसात जरी मला पॉसिबल झालं, तर मी पुसून घेते मस्तपैकी स्वच्छ असा आणि आपलं हळद त्याच्यामध्ये थोडंसं गोमित्र आणि आपलं रोज वॉटर वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून मी असं लेप आपल्या उंबरठ्याला लावत असते आणि तुम्ही नक्की ट्राय करा, लावून बघा. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं घरामध्ये. लक्ष्मी घरामध्ये आल्यासारखं वाटतं आणि मस्तपैकी असं उंबरठ्याला हळद वगैरे लावून घेतली, लेप लावून घेतला आणि पाया पडले, की बाबा जे काही असेल सगळं दुःख जाऊन सुख येऊ दे. ज्यांच्या नशिबात सुद्धा दुःख असेल त्यांना सुद्धा सुखी ठेव देवा आणि मस्तपैकी अशी रांगोळी काढून घेतली. खरं तर मला रोज रांगोळी काढायची असते, बट माझा थोडा हात रांगोळीमध्ये कमी आहे, त्यामुळे मला अशी फुलंच जमतात काढायला. काही असो, पण मला रांगोळी काढायला आवडते आणि मी रांगोळी मस्त माझ्या मताने छान काढते. त्याच्यानंतरला मग मी पूर्ण असं आमचा जो पॅसेज आहे तिथे रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतरला घरामध्ये गुरुवारी जे काही जेवण वगैरे आहे ते मी असं एकदमच सगळं बनवून घेते. सो रांगोळी काढायला आणि देवपूजा करायला म्हणजे जास्त वेळ. मग हा जो माझा तोरण आहे, तो लावून घेतला. छान असा स्वच्छ धुवून घेतला होता. जुना होता तो काढून घेतला आणि जी ही रांगोळी दिसते ती रेडीमेड आहे. म्हणजे फक्त ते असं भरीव जसं आपण रांगोळी त्याच्यामध्ये भरायची असते. बाकी ह्याचं जे डिझाइन आहे, ते आपल्याला रेडीमेड मिळतं. दिवाळीमध्ये तुम्ही बघितलंच असेल, की मार्केटमध्ये वगैरे. त्याच्यानंतर आपलं स्वस्तिक नेहमीप्रमाणे काढलं. कुंकू लावलं आणि मस्तपैकी पाया पडून घेतलं. आता मी नेहमीच शॉर्ट व्हिडिओ बनवत असे आणि त्याच्यामध्ये तुमचा खरा म्हणजे मोलाचा वाटा आहे. त्या व्हिडिओज तुम्ही इतका प्रतिसाद देऊन एवढ्या व्हायरल करता आणि खूप छान असे कमेंट पण करता. श्री स्वामी समर्थ. जर माझं कुठं काही चुकत असेल तर खरंच मी एवढं मला अजून नॉलेज नाही आहे व्हिडिओ कसे अपलोड करायचे, तर तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता आणि कमेंट हीच माझी खरी पावती आहे. आणि खूप लोकं मला श्री स्वामी समर्थ असं लिहून पाठवतात. तर खरंच तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थ
आणि स्वामी तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करू दे आणि असंच तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करा आणि खूप मोठे व्हा. आता मी लाँग व्हिडिओ खूप दिवस म्हणजे खूप महिने टाकली नव्हती म्हणून मी ही पूर्ण दिवसाची लाँग व्हिडिओ टाकते आणि शॉर्ट व्हिडिओ तर टाकतेच आणि रेसिपींसाठी सुद्धा तुमचं मानावं तेवढं आभार मी कमीच आहे कारण का त्याच्यासाठी पण तुम्ही मला खूप प्रेम देता. सो थँक यू सो मच. अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवीन-नवीन घेऊन येत जाईन. अजून वेगवेगळे प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आहेत. ते सुद्धा मी घेऊन येईन आणि व्हिडिओ अपलोड करेन. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे आणि असंच तुमच्या बहिणीला, ताईला, तुमच्या मुलीला असं असंच सपोर्ट करत राहा एवढीच विनंती आहे. छान असं देवपूजा झाल्यावर मी धूप लावलं आणि मस्तपैकी पूजा करून घेतली. कारण सिरीच्या बाबांची फर्स्ट शिप होती आणि मग शिरीषा झोपली होती आणि मग तेवढ्या ह्याच्यामध्ये मला एवढं सगळं करायचं होतं. 2 तास निघूनच जातात. मस्तपैकी स्वामींची इथे काय बघा ना, म्हणजे अ, काय नवल आहे, की मला त्या दिवशी फुलं आणायला मिळाली नव्हती आणि नेमकी आमच्या दारावर खाली मला ऐकायला आलं, की फुलवाला, हारवाला आलाय आणि मस्त मी बाबांना सांगितलं, की "बाबा थोडीशी फुलं घ्या." बाबांनी सुद्धा हार घेतले आणि मग त्यांनी पण पूजा केली आणि अशी आम्ही फुलं देवारात ठेवली आणि इतकं प्रसन्न वाटतं ना, खरंच सांगू तुम्हाला इतकं भारी वाटतं ना मला. आता मला माहीत नाही, की काही लोकं असं वाटत असेल, की ही खाते-पिते पण आणि ही देवाचं पण इतकं करते. सो ती एक वेगळी गोष्ट आणि ही एक वेगळी गोष्ट आहे. खाणं तर आपण सोडू नाही शकत आणि मुळातच मी कोळी आहे जातीने. आता जरी माझं लग्न इकडे या परिसरात या परिसरात झालं असलं किंवा परिसरात म्हणजेच की अ, जातीत झालं असलं तरी पण मी जातीने कोळी आहे. सो खाणं हे माझं पेशा आहे. तर असो, काही गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. काही वाटेल तर मला नक्कीच चांगले-चांगले कमेंट करा, वाईट कमेंट करू नका. आणि त्याच्यानंतरला मी दरवेळेस मोदक बनवत असते किंवा खीर बनवत असते. सो यावेळेस मी दुधात म्हणजे नारळाच्या दुधाची खीर बनवली होती तांदळाची. सो मी रेसिपी पटकन सांगते, की मी एक अख्खं नारळ घेतलं होतं. त्याला किसून पूर्णपणे त्याचं दूध काढून घेतलं आणि माझ्या आईने मला छोटेसे कण्यांचे तांदूळ दिले होते. कण्यास जे आपण बोलतो ते दिले होते. तर ते मी पूर्ण 1 तास असे एक साइडला भिजत ठेवले होते आणि मस्तपैकी तूप टाकलं, त्याला रोस्ट करून घेतले आणि मग तो जो दूध होता तो त्याच्यामध्ये ॲड करून आपली चवीप्रमाणे साखर टाकायची, वेलायची पूड टाकायची. मस्त छान असं नैवेद्य देवाला असं बघूनच प्रसन्न वाटत होतं. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चांगले-चांगले कमेंट करा. बाय.